पाहत महाराष्ट्र मीडिया टीव्ही। आज आपण हिंगोली विधानसभेमध्ये 94 मध्ये आपण आलेलो आहेत. आपण आज लोहगाव या ठिकाणी आलेलो आहेत. तर या ठिकाणी आता नेमकंच मतदान संपण्याचा वेळ संपत आलेली आहे. तर आता बूथवरचे काही कार्यकर्ते, गावातील काही कार्यकर्ते जमा झालेले आहेत. तर आपण त्यांच्या आज काही प्रतिक्रिया विचारणार आहोत. या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांना विचारू. काय म्हणता आजचा मतदानाचा कौल? अ, आज या ठिकाणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या लोहगाव गावामध्ये सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया ही संपूर्ण शांततेत कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता या ठिकाणी पार पडलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता सर्व पक्षांची मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि यानंतर कुठल्याही प्रकारचा द्वेष मनात न बाळगता या ठिकाणी आमची जी लोहगाव मंडळीचा जो आतापर्यंतचा जो हे राहिलेला आहे, परंपरा राहिलेली आहे, त्याप्रमाणे यानंतर कुठल्याही प्रकारचा द्वेष न बाळगता हे राजकारण बाजूला ठेवून आम्ही लोहगावकर म्हणून या ठिकाणी गुण्यागोविंदानं नांदणार. यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडणुकीपुरतं अलग-अलग राहतो, पक्षापक्षाचे कार्यकर्ते राहतो आणि नंतर सर्वत्र आपण एकच होतो. काय म्हणाल आपण या संदर्भात? लोहगावमधून 80% पर्यंत तरी मतदान वोटिंग आम्ही सर्वांनी केलेलं आहे. 80% मतदान लोहगावमधून झालेलं आहे. तर काय कोण येईल आपल्या विधानसभेमध्ये? आमदार कोण होईल? आमदार कोण होईल ते येत्या 23 तारखेला कळणार आहे. पण आज मी आमच्या गावाची एक सांगतो, वेगवेगळे तुम्हाला ट्रेन दिसत असतील. त्या ट्रेन जरी वेगळे दिसत असतील तर आम्ही इथं समजा समापचरण सर्व पार पाडत असतो. त्यामुळं इथे आता कोण येईल कोण नाही येईल ते तर 23 तारखेला समोर येणारच आहे. आता आपल्या गावचा कौल कुणीकडे वाटेल? जरांगी फॅक्टर आपल्या गावामधून चालेल का महायुती सरकार चालेल का महाविकास आघाडी चालेल? काय म्हणता? निश्चितच आमच्या इथं जरांगे फॅक्टरचा इफेक्ट नक्कीच आहे आणि त्यातल्या त्यात जवळपास 40 ते 50% कौल हा जरांगे फॅक्टर म्हणून राहील आणि अपक्ष उमेदवारांना इथं जास्तीत जास्त लोक विजयी करण्याच्या याच्यात तयारीत आहेत.